अरे पाटील दिसता यार. राम राम पाटील. राम राम राम. काय म्हणता? बस काहीच नाही. हा झालं का जेवण वगैरे तुमचं? जेवण देता का? देता? हो 4 दिवस झाले पोटात अन्नाचा कण नाहीये. देता का? देता? चले काय हापम्याळ पाटील आहे रे बाबा. किती दिवस झाले झाला खायलाच नाही भेटलं आम्हाला. काय हिरवागार परिसर आहे. अरे आमचे हे अश्व आणि काय अवस्था यांची. अरे 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 बसला का बेटा? हो 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 तुमच्यासाठी खाद्य आणलं होतं मी, परंतु मला असं वाटतं आंब्याच्या झाडाला काही आंबे नाही दिसून राहिले. असू द्या. तर हे खाद्य आणलं होतं तुमच्यासाठी, पण आता हे तुम्हाला पुरणार नाही. मीच खाऊन टाकतो. वा वा तुम्ही लक्षात ठेवा, विसरू नका. मी पाठवून देतो तुमचं खाद्य. बडे पाटील बघा, अरे तुम्ही या सिंहासनावर बसून या छत्रछायेत काय करताय तुम्ही? काय नाही इथंच बसायला, घरी येत नाही. गेल्या 6 महिन्यापासून आपल्या पायाची धूळ आमच्या महालाला लागलेली नाही. हा, आणि ही आपली हिरवीगार शेती, आपल्याकडे नोकर चाकर आहेत, ते सगळे कामं करतायत. तुम्हाला इथे थांबण्याची काहीच गरज नाही. चला आपल्या महालामध्ये. नाही येऊ शकत नाही मला. असं इथंच बसेल. अहो तुमची पत्नी म्हणजे माझी आई, तिला सोन्याच्या महालामध्ये बसवलंय. आम्ही नाही येऊ शकत. अहो मी म्हातारा खवळला का? फोकणीचा आरामखोर. अरे उखंडे ये रे बिसरे भाऊ. कुठे गेलता रे भाऊ तू? काम धंदे माल गेलो बा. काय करतो? काय काम धंदे काय उकंडे झापलत होता काय गावचे? अरे केलो काय शेतात काम पाहिलं. चालतो का इकडे सकाराम पाटलाची हिरवीर अरे बा ते पाटील लय खराब आहे बा. अरे काल मी त्याला रामराम केला. रामराम केला तो मला म्हणतो की काय आहे का खायला. एवढा भुकेला होय. अरे आम्ही आता असं ऐकलं की त्या पाटलानं त्याच्या बापाला घराच्या बाहेर काढलं म्हणे. हो ना, मी पण बघितलं ना भाऊ. हा? आणि हा याला पुढे पाठवतो ना भाऊ तिथं कामाला. अरे नार्या आला. नार्या कुठं चालणार रे भाऊ तो? ये बैस. बसू. काय म्हणतात बाबा तुम्ही मला? तंबू खायला रे भाऊ. अरे नार्या, अरे तो डबा कुठे रे? अरे संडासला बसला का रे भाऊ तो? डबा कुठे डबा? डबा मी कुठे शाळेत गेलो? डबा कशाचा डबा? ए तू संडासला बसला रे भाऊ. नाही रे, चट्टी मध्ये मला बसायचं सांगता. पोरगी वाली गेला. काय गोष्ट करतो? पोरगी आणलं पाणी. हा नार्या का म्हणते हा? ताई मला पाणी द्या. अरे 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 काय एड्या भोकाडा आहे रे तू नार्या. अरे तू बायको पाहायला गेलता, बहीण पाहायला नाही गेलता? मग आता बायकोल काय म्हणत असतात? काय मी तेलेचर उकाळले सांग रे काय म्हणतात? मग घरच्याने मला शिकवले, कोणती पोरगी आली तर तिला ताई म्हणायचं पहिले. अरे बाबा आपण एक सोडून सांगितलं असेल ना. सगळ्याला ताई म्हणायचं, पण एक सोडून ती एक तू होणारी बायको होती ना. काय ते येड्याच्या नांदी लागू राहिले. अरे याला उभं करायला पुरते रे, सरपंच बाजू वाटे. यावेळेस तू त्याला उभा. उभं करू आपण. उभा राहतो ना मी. निवडणुकीत आपल्या गावच्या पंचायतच्या इलेक्शनाला उभा राहायचो का? सरपंच पदासाठी काय सारखा हुशार हुनेर माणूस भेटणार नाही आम्हाला. ठरलं तर मग आपला नेता नार्या हमारा नेता कैसा हो, नार्या जैसा हो, हमारा नेता कैसा हो. नारो जैसा हो. मी काय म्हणतो? अरे ते नेता म्हणजे काय रे? नेता सरपंच नेता नेता कोण म्हणून राहिलं मला? कुठं नेता मला हे? अरे भाऊ ए, शांत राहा रे पाटीलाला. राम राम पाटील. राम राम. अरे पूर्णच्या पूर्ण गँग बसलेली आहे. काय करा काम धंदेच काही नाही ना. कामधंदे नाही. नाही ना अरे मग आपल्याकडे जागा निघाल्या आहेत. पाटील मी. हा हा असं का? मी येतो, पाटील. हा पाटील मी येतो. पाटील मी येतो. पाटील आम्ही येतो. मी येतो. बरोबर. थांबा राम थांबा राम थांबा. घातला पाटील. लांबलाचं राम राम घालेल मी. पहिले रामराम मी घातला. नाही नाही, पण मी पहिलं घातला काम आधी. मी जाईन पाटलाकडे. मी लांबलाचं मला घातला नाही 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 मी येतो. थांबा थांबा. ऐका पहिले, आपल्याकडे एकच जागा आहे.
हा तोंडात मारू. आणि ती पण अशी आहे आपल्याला घरगडी पाहिजे कामासाठी. हा मग जर तुमच्यापैकी कोणी तयार असन तर सांगा बा. काय रे भाऊ तुझं काय म्हणणं आहे? 1000 रुपये रोज घेईल पाटील. 1000 रुपये? हो, हा कसं काय भाऊ? मी फार्मसी केलेली आहे. फार्मसी केली हा, म्हणजे काय असतंय? हे गावातल्या फार म्हशी ओळलेले आहे. तुमच्या फार पण म्हशी? घरच्या ओळून देईल. बरं बरं असू दे असू दे बरं. तुझं काय म्हणणं आहे भाऊ? पाटील हा आपल्याला 2000 रुपये रोज आणि संध्याकाळी तुमच्या वड्यावर गावरान कोंबडी. बरं बरं. तुमचं काय म्हणणं आहे भाऊ? पाटील आपण तर येतो, हा आला 3000 रुपये लागतील. 3000 रुपये? हो. कसं काय? अहो तुम्ही तहसील कोर्ट पाहिलं का आपलं? हो तिथं फार मोठं माझं हे फार मोठं ऑफिस आहे का? ऑफिस नाही हो, हा मोठं झाड आहे वडाचं. हा झाड आहे वडाचं. तिथं काय करतो तू? पोतं टाकून बसतो. पोतं टाकून बसतो? बरं 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 असू द्या. तुमचे 3000 रुपये लखला तुम्हाला. वा वा, ए भाऊ भेटत असेल आता तुझं काय म्हणे तू सांग. अरे पाटील आपल्याला ते विचारूच नका तुम्ही. म्हणजे अहो हे जे तुम्ही यायनं जे शिक्षण सांगेले, हा यानं सांगितलं फार्मसी, यानं सांगितलं MBBS, हा. यानं सांगितलं LLB, अरे. लांबून लांबून भारे बांधेल. बापा हे बाप सगळे आपल्या युनिव्हर्सिटीत शिकेल. असं हो मग बापा, बापा. याच्यापेक्षा आपले रेट आहे. किती? आपण घेऊ तो किती सांगितलं रे? 3000 रुपये डन केलं तुम्ही. आपण काय 1000 रुपये वर द्या, 4000 रुपये. आपण काय कोंबडी गिंबडी काय खात नाही भाऊ. बरं बरं त्याच्यामुळे कोंबडीचा काही काही विषय नाही. बरं बरं. आपल्याला 500 रुपयाच्या आतला माणूस पाहिजे. पटच असेल तर हो म्हणा. मला एकच पर्याय फक्त नाऱ्या. नार्या? नाऱ्या नाऱ्या. नार्या का? हा, काय रे नार्या तू 500 रुपये चालतील का तुला? नाही 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 म्हणजे नार्या तर आपल्यापेक्षा भारी निघलं वाटतं. नाही नाही मग किती? मला 100ची हा कोरी नोट लागल. 100? हा आणि तिच्यावर अमिताभ बच्चनचा लबालचक फोटो लागल. अरे, 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 अरे. नार्या उंदीर मार्या. अरे अक्कल ध्यानावर ठेव. 500 रुपये 500 मोठे असतात नाऱ्या, 100 हे. कमी असतात. हे, चल आपल्या चला पाटील काम करशील ना? काम हो जे सांगितले ते काम करशील का घरचे? करीन पाटील हा, करीन. चल 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 चल. काय नार्या अरे, हे काय झालं ते करणार रे मॅडम बाबा हे? बाबाचं. अरे तो पाटील हाफ मिळाला आणि हा नाऱ्या फुल मिळाला. जोडी जमली. जमली पण पाटील मोठा हुशार आहे. पाटीलला तर फुकटमध्ये माणूस भेटला. अरे हो ना यार. अमिताभ बच्चनच्या आपले- नोटावर फोटो आहे का कुठं? नाही ना. काय चालू ते नार्या एवढे वावरं हडप गेलेत बुवा. ते नाऱ्या कोणी कोण भेटणार. नार्या हा हा बघितलं ना किचन बघितलं. बाप रे बाप मालक काय बंगला आहे तुमचा. मालक मग तो डोळेच फिरले. असं का? हा आता हे सगळी कामं करायची तुला. हो मालक हो. चांगले कामच लावतो मी तुमचे आता. हा हा म्हणजे काम करतो मी आता इथं. हा चांगले कामं करायचे. मग आता कोणतं काम करू. साफसफाई कर. हा. झाडू. आता नोकर आणलाय तो सगळी कामं बघून घेईल. हो, हो. काय रे? अरे मुंगी मुंगी. अरे मालक माशी मालक माशी एक माशी अरे. नाही सोडणार मालक घरात मी मेलो असतो नाही इथं. मेले असते. म्या तुमचा जीव वाचवला मालक. माझा जीव वाचवला. हा मग ते कसं काय? अहो मालक तुम्ही सांगा ती जी माशी होती हो ती उद्या चालून आपल्या साखरेवर बसली असती हो आणि मग ती चहात पडली असती आणि चहात पडली असती मालक तर चहा तुमच्या पोटात गेला असता अरे बापरे. आणि तुम्ही बिमार पडले असते हो? आणि नंतर तुम्ही मालक मेले असते. होय. तर मेले असते तर असते हो पण तुम्हाला पहिले डॉक्टरकडे नेणं पडलं असतं. पण डॉक्टरकडे नेलं असतं मालक पण मग डॉक्टर काही तुम्हाला वाचू शकला नसता. का? वय झालं मालक तुमचं काही वाचले नसते तुम्ही. हो ना. पण त्याच्यापेक्षा सगळ्यात मोठं एक आहे की माझ्या 100ची नोट तुमच्याकडे राहिली असती. मला 100ची नोट कोण दिली असती. अरे तर नतद्रष्टा. हा काय? म्हणजे मी मरावं अशी तुझी इच्छा आहे का? नाही 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 मालक. अरे. पण मालक मी काय करतो अहो माशी एक माशी नाही सोडत घरात. ला 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 ला
मुंगी मुंगी मालक मुंगी. जाऊ दे, ते राहू दे आता. पहिले पहिले मला पाणी आण, पाणी आण जरा. पाणी पाणी आणायचं. दे. अरे काय आहे? हे असं पाणी आणत असतात का? म्या आणलं होतं पाणी, ते सांडून गेलं तिकडं. अरे तर मूर्खा, जरा कशात पाणी आणायचं? भांड्यात. भांड्यात हा. पाणी आणायचं. भांडे पाणी मालक. अरे मूर्खा, हे या डब्यात पाणी आणायचं का? अरे ग्लास आण. घ्या मालक. अरे काय आहे? पाणी पाणी पोटात. वा रे. पाणी आण, पाणी ग्लास आण. मालक आता घेऊन येतो मालक.